श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्त्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही, तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास. महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. यावेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू, या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाहीये. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे
कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही. तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे. हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत. त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील, तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसनविरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं. जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या, तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था, संघटनांपर्यंत ते पोहोचवणं. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई-वडिलांच्या नात्यासंबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहेत आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात. परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करीबाबत त्याला माहीत असेल, तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशाबंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे, अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं आणि म्हणून यूज, मिसयूज, ॲब्यूज, डिपेंडन्सी आणि ॲडिक्शन ह्याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल, तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे. श्रोतेहो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या केएम रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर. एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का, हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलं आहे. आधी 1 सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सीही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाचं आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज. अशा प्रकारे वारंवारताही वाढत जाते. आणि महत्त्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात, ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही किंवा हात कापतात किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात. अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो. म्हणजे अभ्यास,
किंवा कामावर परिणाम होतो किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो. समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते. आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शनं दिली जातात. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ॲडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉवल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एन्हान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गटचर्चा या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात. क्रेविंग किंवा तलफ कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं. त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं. त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे. जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण ह्याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्त्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो. श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800-110031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.